तर नमस्कार बहिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. तर तुम्हाला तर माहितीच आहे, बरेच बहिणींना माहिती असेल, बरेच बहिणींनी माझा तो व्हिडिओ पण बघितला असेल. मी असं गळ्यातलं गाठलेलं होतं, म्हणजे असं छोटंसं होतं, वरती रोज नाजूक गळ्यातलं होतं, रोज वरती डेली वापरण्यासाठी असं मी गळ्यातलं गाठून दाखवलेलं तुम्हाला. ते सगळ्या बहिणींना आवडलं, भरपूर कमेंट आल्या भारी भारी मला की खूप छान गळ्यातलं गाठलंय, आम्हाला आवडलंय, अशा भरपूर मला कमेंट आल्या. आणि त्यासाठी ना मी काय केलं होतं की एकदम नाजूक गळ्यातलं गाठलेलं होतं, त्यात 20 मणी टाकलेले, जे सोन्याचे मणी असतात ना ते 20 मणी टाकलेले, आणि रोज असं वापरण्यासाठी मी गळ्यातलं गाठलेलं होतं, एकदम नाजूक होतं. तर मला ना बरेच बहिणींची कमेंट आल्या, आणि त्या एका ताईंची पण मला कमेंट आली बरं का. तर त्या ताईंचं नाव स्नेहल भोसले असं त्या ताईंचं नाव आहे. मी परत एकदा नाव सांगते त्यांचं, स्नेहल भोसले असं त्या ताईंचं नाव आहे. तर त्यांनी मला कमेंट केली होती की ताई 10 मणी आहे सोन्याचे, तर मला गळ्यातलं कसं गाठायचं ते सांगा, म्हणजे असं छोटंच गळ्यातलं गाठायचं त्यांना रोज डेली वापरण्यासाठी. तर त्यांनी मला कमेंट केली तशी, तर मी त्यांच्यासाठी आज म्हणलं की आज बनवायचा व्हिडिओ 10 मण्यांचा, सगळ्यांना दाखवायचं गळ्यातलं. तर आज पण डिझाईन की सुंदर घेऊन आले ना मी, की ती डिझाईन बघतात तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. जसे की गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं नाजूक डिझाईन मी गाठले, त्यात 20 मणी होते सोन्याचे, ते गळ्यातलं सगळ्यांना आवडलेलं. पण ह्या मंगळसूत्रात आहे ना, म्हणजे ह्या मिनी गंटनमध्ये आहे ना 10 मणी आहे सोन्याचे. असं एकदम नाजूक डिझाईन काढली ना मी शोधून, तर तुम्ही ह्याच्या आधी कुठं बघितली पण नसेल ती डिझाईन, ह्याच्या आधी कुठंच बघितली नसेल. इतकी सुंदर डिझाईन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली. तर एका ताईंची बी मला कमेंट आली की 2 डोरली 4 मणी आहेत, तर त्याचा पण मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात. स्नेहल भोसले या ताईंची कमेंट आलेली आहे आपल्याला, त्यामुळे मी त्यांच्यासाठी खास व्हिडिओ बनवायला लागले. आणि तुमच्या सगळ्यांसाठी ते सगळे मनापासून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. डिझाईन तर आज प्रतिम एकदम सुंदर आहे, तुम्ही ह्याच्या आधी कुठंच बघितली नसेल इतकी डिझाईन भारी घेऊन आले मी तुमच्यासाठी. तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर त्यासाठी मी अगोदर तर इथे हा दोरा घेतलेला आहे बघा. हा कुठं पण दोरा उपलब्ध असतो, हा लय महाग नाही, फक्त 10 रुपयाला दोरा भेटतो. कोणत्याही स्टेशनरी जावा, आपण कानातल्या गळ्यातल्या घ्यायला जातो त्या स्टेशनरी सुद्धा हा दोरा असतो. गंटन गाठायचा किंवा गळ्यातलं गाठायचा हा दोरा मागितला ना, असं जरी मागितलं ना तरी ते देतात. तर आपण इथं दोरा घेतलाय, तर तो दोरा आपल्याला आहे ना कसा घ्यायचा ते सांगते. आपण पायाला अंगठ्याला बांधायचा हा दोरा, मग माप घ्यायचे, कारण की आपल्या बरोबर घरात कोण नसतं आपल्या मदतीला, त्यामुळे आपण स्वतः एकटा असताना सुद्धा गळ्यातलं कसं गाठू शकते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून. चला, तर आपण आहे ना पायाच्या अंगठ्याला हा दोरा गुंडवून घ्यायचा आहे. का माहिती का, कारण की घरात आहे ना कुणी नसतं आणि मग आपल्या मदतीला कोण नसलं आपलं काम थांबलं नाही पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं, पायाच्या अंगठ्याला दोरा बांधून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कुणाच्याही मदतीची गरज लागणार नाही. आणि आपल्याला आहे ना माप घ्यायचं म्हणलं ना, तर तुम्ही म्हणतात ताई गळ्यातलं गाठायच्या टाइमिंगला माप कसं घ्यायचं. तर आपण जेवढं गळ्यातलं घालत असतो ना, कुणाला गळ्याला आवडतं गळ्यातलं, कुणाला हितवर आवडतं, कुणाला हितवर, तर तसं माप घ्यायचं सिंगल दोरायचं आणि त्याच्यानंतर दोरायचं माप काढायचं. सिंगल दोरा तुम्ही डायरेक्ट मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला हे एवढं असं गळ्यातलं पाहिजे असेल तर तुम्ही असं माप घ्यायचं, असं सिंगल दोऱ्याचं माप घ्यायचं ना, आरशात बघायचं आपल्याला केवढं पाहिजे, आणि त्याच्यानुसार मग ह्या सिंगल दोऱ्यावर ना 4 पदरी दोरा आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे 4 पदरी दोरा जर केला ना आपण तर लवकर गळ्यातलं तुटत नाही. 2च पदरी घ्यायचं नाही, 4 पदरी घ्यायचं, म्हणजे गळ्यातलं आपल्या लवकर तुटणार नाही. तर मी इथं एवढा दोरा घेतलाय, हा बाकीचा आपल्याला कट करून घ्यायचंय. त्याच्यानंतर काय करायचं, पायातनं हा दोरा बाजूला काढायचा, आणि ह्या दोऱ्याचा कोण आहे ना तो एकामेकाला असं जुळवून घ्यायचा ह्या अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर हा जो दोरा राहतो ना शिल्लक, तर असा पायातून आपल्या पायाच्या अंगठ्यातून काढून घ्यायचा. आणि आपल्याला इथं आहे ना हे 4 पदर आहेत ना, 4 तोंड एकामेकाला असे जुळवून घ्यायच्यात. त्याच्यानंतर इथं एक आपल्याला गाठण मारून घ्यायची. जर अशी मोठी गाठण मारायची, जेणेकरून ना त्यातनं फिरकी बाहेर नाही आली पाहिजे. ही पहिली जी आपण गाठ मारत असतो ना ती फिरकीसाठी मारत असतो, यातनं फिरकी बाहेर नाही यावं म्हणून. तर हे आपली गाठण मारून झाली बघा. आणि ही गाठण जर अशी जाड घेतलेली मी बघू शकताय तुम्ही. तर आता आपल्याला काय करायचं, ही गाठण आहे ना ती ह्या साईडला घ्यायची, अंगठ्याच्या ह्या साईडला असं. आणि त्यातनं आपल्याला काय करायचं, हिथं आहे ना बरोबर त्याचा सेंटर काढायचा, इथं मध्यभाग घ्यायचा, आणि ह्या मध्यभागी आहे ना आपला असा जो साधा दोरा असतो ना मशनीचा तो घ्यायचा आपल्याला इथं.
तर ह्याची पण गाठण मारून घ्यायची बघा. आणि हे सिंगलच घ्यायची. तर आपण नाही ना ह्या सुईतनं हा दोरा बाहेर काढायचा आहे ह्या अशा पद्धतीने. आणि ह्याच्यात पहिल्यांदा आपल्याला फिरकी टाकून घ्यायची. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा फिरकी टाकताना आहे ना ह्या साईडने टाकायची. जे आतला भाग असतो ना त्यातनं सुई बाहेरच्या भागात काढायची असते अशी. आणि परत डबल दुसऱ्यांदा सुई आपण टाकत असतो ना फिरकी, त्या टाइमला अशी टाकायची असते. म्हणून पहिल्यांदा जी फिरकी असते ना तुम्हाला मी हातावर ठेवून दाखवते. अशी ठेवायची आणि ह्यातनं बाहेर काढायची. ह्यातनं बाहेर सुई काढायची आणि जे आपण गाठण बांधून घेतली ना तिथं हा फिरकीला जाऊ द्यायचं. आणि आपण गाठण मोठी बांधून घेतली त्यामुळे ह्यातनं फिरकी बाहेर निघतच नाही. बघू शकताय तुम्ही. तर इथे फिरकी आलेली आहे आपली. आता आपल्याला काय करायचे, हा जो दोरा बाहेर शिल्लक राहतोय ना तो कट करून टाकायचे. झालं. आता हे आपल्या पायाला इथं गुंडळून घ्यायचं जेणेकरून आपल्याला कुणाची मदत लागणार नाही. घरात जर कुणी असलं तर आपण दोरा धरून थांबा असं म्हणू शकते, पण घरात जर कोण नसलं तर आपलं काम थांबलं नाही पाहिजे. त्यासाठी मी ही पद्धत तुम्हाला पायाची दाखवते. तर चला आता ह्याच्यात मणी आपण टाकून घ्यायच्यात. त्यासाठी आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा तर काळे आणि पिवळे मणी ह्याच्यात आपल्याला टाकून घ्यायच्यात. हातात मणी घेतलेत बघा आणि आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काळा मणी ह्याच्यात टाकायचा आहे. त्यानंतर हिथं लगेच हात लावून घ्यायचं, हे बोट लावायचं म्हणजे मणी बाहेर निघत नाही. मग लगेच पिवळा मणी टाकून घ्यायचा, लगेच बोट लावायचं. तर परत काळा मणी टाकायचा, परत पिवळा मणी टाकायचा. आणि आपण इथं बोट लावल्यामुळं मणी सुईतनं बाहेर येत नाही. हे अशा पद्धतीने आपण सुईतनं मणी असे गाठून घ्यायचे ह्याच्यात. तर आपल्याला काय करायचे, हे असे मणी ह्यातनं इकडे टाकून घ्यायच्यात. त्यानंतर परत आपल्याला पिवळा मणी आणि काळा मणी हे असे मणी ह्याच्यात भरायच्यात. हातावर घेतलं ना पटपट मणी सुईत वळून होत्या, त्यामुळे आपल्याला हातावर घ्यायचंय. कारण की जर तुम्ही ताटात घेतला ना तर ताटात पटकन इतकं कॅच करत नाही बरं का सुई मण्यांना. पण हातावर जर आपल्या असलं ना तर पटपट मणी सुईमध्ये वळून होत्यात. तर ह्या पद्धतीने आपण घेतलंय बघा असे करून. आता मी इथं आहे ना कैची ठेवून घेतली आणि त्यानंतर हे असे मणी ह्याच्यात टाकून घ्यायचे. आपल्याला हे 5-5 मणी टाकायला लागले मी. आणि काय करायचं, इथं आपण अंगठ्यात बांधून घेतलेला दोरा आणि त्याच्यानंतर आहे ना आपण ज्या टाइमला मणी आणि फिरकी टाकत असतो त्या टाइमला अंगठ्यातनं ही दोरा बाजूला काढायचा, खाली ठेवायचा. आणि त्याच्यानंतर काही तुम्ही वजन ह्याच्यावर ठेवू शकता. आता माझ्याकडे कैची होती इथं हातापाशीच, त्यामुळे मी लगेच कैची ठेवून. तर आता आपण पिवळे जे मणी घेतलेत ना ते 10 मणी घेतलेत. आता इथं बघा तुम्ही काळा मणी होता त्यानंतर आपण पिवळे मणी घेतलेत. तर हे 10 मणी घेतलेत बरं का इथं. आणि अजून आपल्याला मणी टाकायचे त्याच्यात. आणि हे 10 मणी. तर पहिले 10 मणी भरले, परत 10, हे झालेत 20 मणी. इथं 25 मणी आहेत काळे आणि इथं पिवळे जे मणी टाकलेत ते आपण 20 मणी टाकलेत. बघू शकता तुम्ही 20 मणी टाकलेत आपण तिथं. तर आता आपल्याला इथं सोन्याचे मणी टाकून घ्यायच्यात. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, आपण जिथं तर आपण आता काय केलं तर जिथून पिवळे मणी जे आपले संपले होते तिथं आपल्याला आता लगेच काळा मणी टाकून घ्यायचा. इथं पिवळे मणी होते ते आपण 20 टाकलेत. आता इथे काळा मणी टाकायचा, त्याच्यानंतर लगेच पिवळा मणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला जो सोन्याचा मणी आहे ना आपला तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर बघा पिवळे मणी मी 20 टाकलेत, त्याच्यानंतर लगेच एक काळा टाकलाय, एक पिवळा टाकलाय, एक सोन्याचा टाकलाय. त्याच्यानंतर परत आपल्याला एक काळा मणी टाकून घ्यायचा आहे. सोन्याचा मणी झाला त्या शेजारी लगेच काळा मणी टाकायचा आहे, लगेच पिवळा मणी टाकायचा आहे आणि परत आपल्याला सोन्याचा मणी टाकायचा आहे. आणि सोन्याचा मणी झाला का परत आपल्याला पिवळा टाकायचा आहे, काळा टाकायचा आहे आणि लगेच सोन्याचा टाकायचा आहे, लगेच काळा मणी टाकायचा आहे, त्यानंतर पिवळा टाकायचा आहे, सोन्याचा टाकायचा आहे आणि त्यानंतर लगेच
पिवळा आणि काळा टाकायचा आहे. तर आता आपण इथे आहे ना 4 मणी घेतल्यात. तर त्या ताईंची कमेंट होती ती 10 मण्यांची होती आपल्याला. तर आपण काय केलंय इथं 4 मणी टाकलेत. अजून आपल्याकडे शिल्लक आहेत मणी, ते आपल्याला टाकायच्यात. तर ते कुठं कुठं टाकणार आहे मी ते तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता पहिल्या ह्याच्यात तर आपण इथं 4 मणी टाकून घेतल्यात. तर बघा 1 2 3 4 इथं 4 मणी टाकून घेतलेत आपण. आता पुढचे मणी मी कुठे टाकते ते बघा तुम्ही. काळा मणी शेवटचा आलाय. तर आपल्याला काय करायचं आता इथं लगेच पिवळे मणी टाकायचे. तर इथं मी 10 हे पिवळे मणी टाकल्यात. काळ्या मण्या शेजारी 10 पिवळे मणी टाकलेत आणि हे अजून 10 पिवळे टाकलेत. असे मिळून 20 टाकलेत. तर तुम्ही बघू शकता इथं हे 25 मणी आहेत काय, त्यानंतर हे पिवळे जे 20 आहेत आणि इथं 4 मणी आपण सोन्याच्या ह्याच्यामध्ये टाकून घेतल्यात आणि इथं परत पिवळे 20 मणी टाकून घेतल्यात. तर आता आपल्याला काय करायचंय परत हे डिझाईन इथं आणायची नाही बरं का, नाही तर तुम्ही न बघता लगेच हे इथं गाठून घेता. तसं आपल्याला करायचं नाही. आता आपल्याला इथं वेगळी डिझाईन करायची. काळे आणि पिवळेच मणी टाकायचे पण मणी जरा कमी जास्त येतात. त्याला काय करायचंय इथं काळे आणि पिवळे मणी मी टाकलेत. तर हे काय केलंय आपण इथं 20 मणी टाकलेत का नाही पिवळे, तर आपण इथं हे जे मणी आहेत काळे ते आपण 6 मणी टाकले. तर बघा 1 2 3 4 5 6 हे काळे मणी 6 टाकलेत. काळे मणी 6 आलेत म्हणून पिवळे मणी फक्त ह्याच्यात 5च आलेत. तर आता आपल्याला काय करायचंय काळा मणी झालाय ना त्याच्या शेजारी लगेच एक पिवळा मणी टाकायचा आहे. त्या शेजारी लगेच हा सोन्याचा मणी टाकायचा आहे. तर आपण पहिल्यांदा काय केलंय काळे मणी 6 आलते आपले आणि पिवळे मणी 5 चालते. मग त्या पुढे काळ्याच्या पुढे आपण लगेच एक पिवळा टाकून एक सोन्याचा टाकलाय आणि एक सोन्याचा मणी टाकल्याच्या नंतर परत पिवळा मणी टाकलाय आपण त्या शेजारी आणि त्याच्या पुढे आपण टाकूया काळा मणी. तर तुम्ही बघू शकताय इथं 4 मणी झालेत. जे सोन्याचे मणी होते ना तिथं 4 झालेत आणि त्यातला एक मणी इथं आलाय 5वा. बघू शकताय तुम्ही इकडे 5वा मणी आलाय. आणि आता आपण काय करायचंय जे आपले डोरले आहेत ना ते इथं आपण टाकून घ्यायच्यात. तर आपले डोरले इथं टाकून झालेत आणि डोरले टाकल्याच्या नंतर आपण काय करायचंय लगेच आपल्याला तिथं एक काळा मणी टाकून घ्यायचंय. काळा मणी टाकला लगेच त्या शेजारी पिवळा मणी टाकला. परत आपण हा सोन्याचा मणी टाकायचा आहे. तर बघा इथं काळा मणी टाकला पिवळा टाकला लगेच सोन्याचा मणी टाकून सोन्याच्या मणी शेजारीच आपण पिवळा मणी टाकलाय. तर आता हे सोन्याचे मणी इथं सगळे झालेत 6 मणी. इकडे 4 टाकलेत इथे एक 5 आणि इकडे एक 6 टाकलाय आणि डोरले आपण मणी टाकून घेतलेत बघा. आता आपल्याला इथं अजून मणी टाकून घ्यायच्यात. आता आपण ह्याच्या शेजारी परत काळे 6 मणी येतील असं आपण टाकलंय. बघा तुम्ही इथं पण 6 मणी आहेत काळे आणि इथं पण 6 मणी आहेत. आता आपल्याला ह्याच्या पुढे लगेच पिवळे मणी टाकून घ्यायच्यात. तर चला आपण आता पिवळे मणी टाकून घेऊ. पिवळे मणी टाकून घेतोय आणि हे मणी पण 20च आहेत आपले. हे जे पिवळे मणी आहेत ना ते पण 20च टाकलेत. तर आता आपल्याला काय करायचंय इथं जे 20 मणी टाकले तसेच आपण इकडे पण आता 20 मणी टाकलेत. आता आपल्याला इथं टाकायचंय सोन्याचा मणी. आता आपण इथं लगेच एक काळा मणी टाकून घेतलाय, एक पिवळा मणी, हा एक सोन्याचा मणी, त्यानंतर परत पिवळा मणी टाकतोय आपण, परत काळा मणी टाकतोय आणि आता हा सोन्याचा मणी टाकतोय आपण. परत काळा पिवळा मणी टाकून सोन्याचा मणी टाकतोय, परत काळा पिवळा मणी टाकून सोन्याचा मणी टाकतोय आणि सोन्याचा मणी टाकून झाला का परत आपल्याला काळा आणि पिवळा मणी टाकून घ्यायचंय हे अशा पद्धतीने. तर बघू शकताय तुम्ही डिझाईन. आता आपल्याला काय करायचंय आता आपण सोन्याचे मणी टाकलेत. आता आपल्याला काय करायचंय परत असेच पिवळे मणी इथं 20 टाकून घ्यायच्यात. तर आता आपण इथं पण 20 मणी टाकून घेतोय. तर सोन्याच्या मणी झाले ना का लगेच पिवळ्या कलरचे जे मणी येतात ते 20 येतात. आता आपल्याला काळे पिवळे मिक्स आहेत ना ती इकडे टाकून घ्यायच्यात. तर तुम्ही बघा इथं काळे पिवळे होते ते हे 25 आहे आणि तुम्ही ध्यानात पण ठेवा अंक म्हणजे नाही का तुम्हाला मणी विणतानी म्हणजे सुई टाकताना तुम्हाला ध्यानात राहतील मणी. तर हे 25 मणी आहेत. जे काळे मणी ते 25 आहेत आणि जे पिवळे ते हे 20 आहेत. परत हे 4 मणी आहेत सोन्याचे, परत हे पिवळे 20 आहेत. इथं काळे 6 मणी आहेत, परत डोरले आलेत, परत इथं काळे 6 मणी आलेत, परत इथं पिवळे 20 मणी आलेत, इथं 4 मणी सोन्याचे आलेत. आता मी तुम्हाला मणी मोजून दाखवते सगळे सोन्याचे. तर इथं बघा आपण 4 मणी घेतलेत. हे 4 मणी झाले 1 2 3 4 आणि इथं एक मणी टाकलाय 5 आणि इकडे परत
1 मणी टाकलाय 6 आणि इथं 4 मणी टाकलेत, तर हे झाले 10 मणी. जे ताईंचे मला कमेंट आलते ते 10 मणींचं सांगितलेलं. तर इथं आपण या साईडला 5 मणी टाकलेत आणि ह्या साईडला 5 मणी टाकलेत, मध्ये डोरले आणि ह्या साईडला 5 मणी टाकलेत. तर आता मी तुम्हाला डिझाईन दाखवते. हे गळ्यात घातल्याच्या नंतर इतकं सुंदर दिसणार आहे ना, एकदम नवीन स्टाईलचं हे डिझाईन तुम्ही कधी ह्याच्या आधी कुठं बघितली पण नसणार आहे. आणि जर तुम्ही कुणी असं तुम्ही गळ्यात घातली तर असं लांब नंतर कोणाला ओळखू पण येणार नाही की हे तुम्ही मण्यात गंठन म्हणजे मण्यात गळ्यातलं गाठलेलं आहे, हे कोणाला ओळखू येणार नाही. असं चैनीचं असल्यानेच लांबनं दिसणार आहे. इतकी नाजूक आणि सुंदर डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. बघा किती सुंदर दिसते. तर आता आपल्याला काय करायचं, इथं फिरकी टाकून घ्यायची. तर तुम्हाला मी काय सांगितलेलं मगाशी, आपण अशी फिरकी ठेवलेली आणि ह्या साईडनं आपण सुई टाकलेली मगाशी. तर आता आपल्याला काय करायचंय, फिरकी अशी ठेवायची आणि इकडून आपल्याला सुई बाहेर काढायची. पहिले आपण ह्यातनं इकडे टाकलेली, आता इकडून इकडे टाकतोय आणि हे अशी आपल्याला ठेवायची. मग काय होणार माहिती का, हे असं व्यवस्थित ही फिरकी बसून आपली. कारण की काय होतं, सगळं गळ्यातलं गाठून झालं आणि आपल्याला फिरकीचा जर अंदाज आला नाही ना, आपण इथं डायरेक्ट गाठण बांधून घेतली ना, त्याच्यानंतर आपल्याला परत ही फिरकी जर अशी लागली उलटी तर तुम्हाला परत आहे तेवढं गळ्यातलं फिरून गाठावं लागणार. त्यामुळे मी तुम्हाला फिरकी कशी टाकायची ती सुद्धा सांगितले. तर आता आपल्याला काय करायचंय, हे सगळं असं धरून, आता तुम्हाला मी म्हणलेलं हा जो साधा दोरा आहे ना मशनीचा, तो आपल्याला परत काढून घ्यायचा आहे म्हणलेलं. तर आता आपण काढून घेऊ, लगेच तुटतो. कारण की सिंगल दोरा मी घेतलेला, हा मशनीचा दोरा होता, कॉटनचा म्हणतो आपण त्याला तो. आणि हा जो दोरा असतो ना, काची दोरा असलेला असतो हा गळ्यातल्याचा, हा लगेच तुटत नाही. तर आता आपल्याला इथं गाठण बांधून घ्यायची. तर बघू शकताय, तर इथं पण आपल्याला जरा जाड गाठण बांधून घ्यायची, जेणेकरून ह्यातनं पण फिरकी बाहेर आली नाही पाहिजे. तर हे आपल्याला असं 2-3 वेळा करून घ्यायचंय, म्हणजे आपली गाठण व्यवस्थित बांधून होईल. तर आपली इथं गाठण बांधून झालेली आहे बघा. तर आता आपण हे जो दोरा शिल्लक राहिलाय तो आपण कट करून घेऊ. तर एवढा दोरा आपला शिल्लक राहिलाय, पण दोरा शिल्लकच घ्या. कारण की काय होतं, ज्या टाइमला आपण मणी हे सगळे गाठून घेतो गळ्यातलं, त्या टाइमला आपण इथं जी गाठण बांधून घेत असतो त्याला जर दोरा कमी पडला तर तुम्हाला परत फिरून हे सगळं गळ्यातलं गाठावं लागेल. त्यामुळं घेताना जरा जास्त दोरा घ्या. हा शिल्लकचा दोरा राहिला तो कट करून टाकला तरी चालेल, पण घेताना कमी दोरा घेऊ नका. तर हा झालाय आपला मस्तपैकी असा मिनी गंटन. बघू शकताय तुम्ही. तर आता मी तुम्हाला गळ्यात घातल्याच्या नंतर तर किती सुंदर दिसतंय, तुम्हाला दिसतच असन बघा. आणि फक्त 10 मणीमध्ये आपण इतकं सुंदर असं मिनी गंटन गाठून घेतलेले बघा. छान दिसतंय का? आवडली का तुम्हाला ही डिझाईन? आणि परत एकदा मी सगळ्या बहिणीला सांगते, तुम्हाला ही डिझाईन आवडली असली तर लाईक कमेंट करा, व्हिडिओ शेअर पण करा. आणि अजून व्हिडिओमध्ये तुम्हाला जर वाटत असेल ताईने अजून भारी भारी व्हिडिओ घेऊन यावा तर मला नक्की कमेंट करा. मी मोठे मोठे गंटन पण असे गाठून दाखवेन तुम्हाला. तुम्ही मला मनी सांगत जावा किती मनी, त्याच पद्धतीचे मनी घेऊन मी मोठं गंटन ही गाठून दाखवेन. आणि मिनी गंटन सुद्धा असं छोटं छोटं रोज डेली वापरण्यासाठी मी गाठून दाखवेन तुमच्यासाठी. हे नवीन पद्धतीचं मी गळ्यातलं गाठलेलं, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर सगळ्या बहिणींनी मला लाईक कमेंट करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि परत एकदा मी माझ्या बहिणीला सगळ्यांना सांगते, नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं गळ्यातलं गाठून पाहिजे. तोपर्यंत धन्यवाद.